उपस्थित आपण ज्यांना प्रचंड मताने मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातून विजयी केलं असे आपले लोकप्रिय आमदार प्रवीण दटके, त्याचप्रमाणे माजी आमदार आपले ज्येष्ठ नेते आदरणीय गिरीश व्यास या ठिकाणी उपस्थित आपले माजी आमदार विकास कुंभारे, मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय प्रतिष्ठित नेते मंडळी आणि बांगलादेशमधील माझ्या बांधवांना आणि बहिणींनो, खरं म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्यावेळी कामाला सुरुवात केली त्यावेळी मी लोकांना हेच सांगायचो की हम ये करेंगे वो करेंगे, पण आता या निवडणुकीमध्ये आम्हाला असं सांगण्याची काही गरज नाही आहे, कारण आम्ही जे बोललो ते आम्ही करून दाखवलेलं आहे आणि जे करून दाखवलं तेच आम्ही बोलतो आहे। या भागामधले सगळेच प्रश्न सुटले असं मी दावा नाही करणार, अडचणी येत असतात, पण या भागातले प्रश्न सातत्याने प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न विकास कुंभारे आमदार होते त्यावेळी त्यांनी केला, प्रवीण दटकेजींनी केला, इथले अनेक नेते आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सगळ्यांनी केला आणि या सगळ्यांनी मिळून जेव्हा जेव्हा असे प्रश्न आहेत ते सोडण्याचा प्रयत्न केला। नाईक तलावाच्या भूमिपूजनाकरता आम्ही आलो होतो, काम सुरू केलं, ते कोर्टात गेले, मला वाटतं काम बंद आहे सध्या, सुरू आहे का? पहिला फेज झाला, अच्छा, त्यामुळे आता नाईक तलावाचं सौंदर्यीकरण मला वाटलं कुठे अडचणीत आहे का, म्हणजे आपल्याला कबूल केलेली जवळपास सगळी कामं झाली। मग रेल्वेचं फाटक होतं, विकास भाऊ प्रवीणजी सगळ्यांना घेऊन माझ्याकडे आले, तिथलं अतिशय कठीण काम आहे, तोही प्रश्न आपण सोडवला। मग या पुलावरून आपल्याला या वस्तीत दोन्ही बाजूला कसं उतरता येईल जेणेकरून आपल्याला रस्ता मिळावा ती सोय झाली। आपली मुंबई कलकत्ता रेल्वे लाईन आहे, तिथे अंडरपास पाहिजे, त्याचाही मार्ग निघाला। म्हणजे ज्या ज्या ठिकाणून आपल्याला अडचणीच्या अडचणीतून मात करून प्रश्न कसा सोडवता येईल याचा आपण सातत्याने प्रयत्न केला। हलबांचा प्रश्नही भयंकर गंभीर आहे, विशेषतः शासकीय नोकरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुप्रीम कोर्टापर्यंत संघर्ष झाला, न्यायालयाचे निर्णय झाले आणि त्यातून सगळ्यांचे पेन्शन पीएफ वाचवून त्यांना त्यांच्या नोकऱ्या वाचवणं हा कठीण प्रश्न होता, परंतु आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमधून आपण जास्तीत जास्त लोकांचे हेही प्रश्न सोडवले। या सगळ्या मागे एकच भावना होती की आपल्या इथे जी जनता आहे त्या जनतेचे जे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत त्या आपण कशा सोडवल्या पाहिजे। आज नागपूर शहराने अनेक रेकॉर्ड केले, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की कमाल टॉकीज चौकापासून सुरू होणारा जो पूल आहे याचं 30 मार्चच्या पूर्वी आम्ही उद्घाटन करणार आहे आणि या पुलाचा खाली आता सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे, यावर लाइटिंगची अरेंजमेंट आहे आणि या पुलामध्ये आपण कमाल टॉकीज चौकातून पुलावर चढलो की 12 मिनिटाच्या आत उमरेड रोडवर पोहोचणार आहोत, ताजबागच्या पलीकडे, आणि त्यामुळे खालच्या रोडवरचं ट्रॅफिक कमी होणार आहे। गोळीबार चौकामध्ये किती अडकायला लागायचं आपल्याला माहिती आहे, गोळीबार चौकामध्ये आपण अंडरपास बांधतोय, त्याचेही कामात खूप कठीणाई आल्या, अनेक वेळा कामं बंद झाली, पण या सगळ्या प्रश्नावर मात करून आपण मार्चमध्ये आता हे काम पूर्ण करणार आहोत। अंडरपासला थोडासा वेळ लागेल, तोही पण त्यावेळेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे। हे शहर पहिलं आहे की ज्या शहरामध्ये आपण खऱ्या अर्थाने वर्ल्ड रेकॉर्ड केला। वर्धा रोड, कामठी रोड आणि पारडी 3 ठिकाणी असे पूल बांधले की एकाच पिलरवर खाली रस्ता आहे, वरती ब्रिज आहे आणि त्याच्यावरती मेट्रो आहे। असं जगात भारतात तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही, ते आपण आपल्या इथे केलं। आणि हा जो पूल बांधलेला आहे
जो आपला कमाल टॉकीज चौकातून सुरू होणार आहे, या पुलामध्ये आपण नवीन टेक्नॉलॉजी जगातून आणली, मलेशियातून आणली, की 2 पिलरमधलं अंतर जे आहे ते जास्तीत जास्त 30 मीटर राहू शकतं. ते अंतर आपण जवळपास 100 मीटरपर्यंत वाढवलं आणि त्यामुळे रेशीमबाग चौकात पूर्ण असं मोकळा आहे, अनेक ठिकाणी आहे. आणि वरचा जो बीम आहे तो स्टीलच्या ऐवजी स्टील फायबरमध्ये कास्ट केला आणि त्यामुळे या नवीन टेक्नॉलॉजीने पूर्ण करणारा संपूर्ण भारताला अभिमान वाटेल असा पूल आपण तयार केलेला आहे. मला अतिशय आनंद आहे की हा पूल तयार करत असताना अनेक अडचणी होत्या. मलाही वाटलं की हे कसं शक्य आहे, पण हे पूल होण्याचं खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर ते आमदार प्रवीण दटके आणि माजी आमदार विकास कुंभारे यांना आहे. त्यांनी दोघांनी मला येऊन सांगितलं की काही झालं तर हा पूल बांधा, आम्हाला एवढा ट्रॅफिक जाम आहे, एवढे लोक अडकलेले असतात की यातून आम्हाला मुक्ती मिळाली पाहिजे. इतवारी स्टेशनवरचा आपला या पुलाच्या बरोबरीने आपण अंडरपास पण चांगला बांधलेला आहे. रेल्वेने पहिले तो लहान मंजूर केला होता, पुन्हा मागे लागून पण तो मोठा, त्याची रुंदी वाढवली आणि या सगळ्यांमुळे या भागाच्या जमिनीच्या किमती वाढल्या आणि आपण या भागातल्या लोकांना आता मालक बनवलेला आहे. आता मी विचारत नाही की ते किती रुपयामध्ये राहायला आले, तेव्हा जागा केवढ्यात मिळाली आणि आता किंमत काय आहे. या बांगलादेशमधला प्रत्येक माणूस आता लखोपती आणि करोडोपती झाला, कारण हा घर त्याच्या मालकीचं झालं. त्याला बँकेतून कर्ज मिळणार आहे, घराची किंमत वाढली आणि खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. इथल्या गोरगरीब जनतेला त्यांच्या निवाराचा अधिकार मिळाला. आणि मग आताच मला दीपक म्हणत होता की गुप्तानगर ना, फुकटनगर, तिथलेही लोक आलेले आहे आणि त्यांनी अशीच मागणी केली की जसं या ठिकाणी बांगलादेश नाईक तलावचं काम झालं असंच आमच्याही मालकीने घरं करून द्या. मी त्यांना विश्वास देतो की त्यांनाही अशाच प्रकारे घरं देण्याकरता मी पूर्णपणे प्रयत्न करू आणि आपण नक्की यश मिळवू असा मला विश्वास आहे. गरीब माणसाला घर खूप महत्वाचं आहे. घर बांधणे आयुष्यातलं स्वप्न आहे आणि घरामध्ये आपल्या स्वतःच्या मालकीच्या घरात राहणं याचा वेगळा आनंद आहे. या सगळ्या बांगलादेशमध्ये राहणाऱ्या आमच्या परिवारातल्या सगळ्या मंडळींना आपल्या मालकीच्या हक्काचं घर मिळालं, हे आमच्या आयुष्यातलं एक चांगलं काम झालं. याचा 700 रजिस्ट्र्या झाल्या आहेत, बाकीच्याही होतील. अडचण आली तर आम्ही आहोत आणि आपल्या सगळ्यांना आता मालकी हक्काने घर मिळालं याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे. मी बांगलादेशच्या या सर्व गोरगरीब जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. या शहरामध्ये आपण हे काम करत असताना खेळाची मैदानं उभी केली, सुरेश भट सारखं सभागृह उभं केलं, आपण क्रीडा स्पर्धा घेतली. या ठिकाणी आपल्या मुलांना खेळण्याकरता चांगली मैदानं असली पाहिजे, चांगले बगीचे असले पाहिजे. या ठिकाणी फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मटन, मच्छी मार्केट करता चांगले मार्केट असली पाहिजे. तुमच्या बाजूला आहे मार्केट, पण आज अनेक ठिकाणी चांगल्या मार्केटची गरज आहे आणि हे मार्केट चांगले बांधून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा भाजीपाला हे मिळाला पाहिजे. रस्त्यावर अनेक वेळा मटण कापलेलं आहे, बकरा कापलेला आहे, माशा लागलेल्या आहेत. आपण केवळ ते मटण घरी नेत नाही तर आपण रोगराई देखील घरी घेऊन जातो. या शहरामधल्या तरुण मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. 49 इंजिनिअरिंग कॉलेज आपण आपल्या भागात आले, IIM आलं, IIIT आलं, इंटरनॅशनल लॉ स्कूल आलं. आपण पारडीला कचऱ्याच्या डंपवर बाजूला करून जगातील सगळ्यात मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये 5 युनिव्हर्सिटीमध्ये असणारी सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी आणली. तिथे आज नागपूरचे 10,000 मुलं शिकत आहेत. बाजूला नर्सिंग मुंजी आता आणलं, KG to PG, आणि इथून शिकलेल्या मुलांना आता करोडो रुपयाच्या नोकऱ्या लागल्या. सर्वसामान्य गोरगरीब जनतेची मुलं आता विदेशात नोकऱ्या करायला लागली आणि खऱ्या अर्थाने या शहरामध्ये शिक्षणाची सोय झाली. मेडिकल कॉलेज, मेयो हॉस्पिटल, डागा हॉस्पिटल यांचं नवीनीकरण करायला 2,000 कोटी रुपयाचं काम सुरू आहे. 1,000 बेडचं आपण एम्स आणलं. आता लिव्हर ट्रान्सप्लांट करून सगळं गरिबाकरता सुविधा उपलब्ध झाल्या.
एज्युकेशन, हेल्थ, आपण तर मनोरंजनाकरता सांस्कृतिक महोत्सव घेतो. दरवर्षी 50-50 हजार लोक रोज येतात. यावर्षी 3 वेळा ऍक्सिडेंट झाले, 3 वेळा लाठीचार्ज झाला. आणि आता आम्ही ठरवलं की 1 लाख लोक बसून सार्वजनिकरित्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतील असं स्टेडियम आता आम्ही नागपुरात बांधू असा आम्ही निर्णय केलेला आहे. मला विश्वास आहे आपण यावेळी भक्ती महोत्सव केला. 53,000 मुलांनी, मुलींनी, विद्यार्थ्यांनी शाळेतल्या भगवद्गीतेचे 3 अध्याय त्याचं पठण केलं. रोज सकाळी भक्ती महोत्सव झाला आणि त्याचबरोबर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. कार्यक्रमामध्ये विश्व प्रसिद्ध कलाकार आपण नागपूरला आणले. 1000, 10,000चं तिकीट घेऊन आपण ज्यांना ऐकू शकत नाही ते निशुल्क कार्यक्रम आपल्या जनतेला बघायला मिळाले. क्रीडा स्पर्धा झाल्या. 80,000 खेळाडूंनी भाग घेतला. 6,000 पंच होते. 1.5 कोटीचे बक्षिसं होती. 67 खेळ होते. 92 ग्राउंड होते आणि 5 लाख लोकांनी खेळाचा आनंद घेतला. आपण सर्वांगीण विकास व्हावा असा प्रयत्न केला. कधी जातीयवादाचं राजकारण नाही केलं. ताजबागचं सौंदर्यीकरण केलं. एवढंच नाही तर आपण दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण केलं. देवेंद्रजींनी आपल्या चिचोलीला बाबासाहेबांचे जे साहित्य आहे त्याला महाराष्ट्र सरकारकडून मदत करून मोठं म्युझियम तयार केलं. म्हणजे जात, पंथ, धर्म, भाषा याचा विचार न करता आपण काम केलं. मी नेहमी म्हणतो की नागपूरची जनता आमचा परिवार आहे. आम्ही जनतेचे आहे आणि जनता आमची आहे. आणि म्हणूनच उत्तर नागपूरमध्ये कमाल टॉकीज चौकामध्ये आपण आपल्या गरीब लोकांना त्रास व्हायचा. MRI 18,000 रुपयाला मिळायचा, आता आपण 1,200 रुपयात देतो. CT स्कॅन 6,000 रुपयाला लागतो, आपण 600 रुपयात देतो. एक्सरे 100 रुपयात देतो. पॅथॉलॉजी सगळ्या टेस्ट 200 रुपयात देतो. आणि आता डायलिसिस गरीब माणूस पैसा देऊ शकत नाही, सध्या 500 रुपयात आहे. बाहेर 1,500 रुपये लागतात. मी सांगितलं 50 रुपयात करा. म्हणजे गरीब माणसाचे प्राण वाचले पाहिजे. आणि एखादा माणूस आला की म्हणाला माझ्याजवळ पैसे नाही आहे तर काही हरकत नाही, त्याची तशीच ट्रीटमेंट करा, पण त्याचे प्राण वाचले पाहिजे. या शहरामध्ये आपण या जनतेला आपल्या परिवाराप्रमाणे आपला प्रेम आणि कर्तव्य निभावायचा आम्ही प्रयत्न केला. केवळ राजकीय भावनेतून नाही केला. ज्यांनी मतं दिली त्याचीही कामं केली आणि ज्यांनी नाही दिली त्याचीही कामं केली. कधी याच्यात भेदभाव केला नाही, आम्ही करणार नाही. जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स याच्या आधारावर कुठलंही डिस्क्रिमिनेशन हे आम्हाला मान्य नाही. आणि त्यामुळे तुम्ही आज जे काही नागपुरात एवढी मोठी कामं झाली, आज नागपूर देशातलं सुंदर शहर झालं. नागपूरमध्ये 24 तास पाणी मिळणारं नागपूर हे पहिलं शहर आहे. नागपूर शहरामध्ये खऱ्या अर्थाने टॉयलेटचं पाणी जे तुमचं आहे ते शुद्ध करून 300 रुपयात विकणारी देशातली कोणती महानगरपालिका असेल तर ती नागपूर महानगरपालिका आहे. पण हे सगळं जे पूर्ण झालं, ही कामं झाली, याचं श्रेय मला नाही आहे. याचं श्रेय प्रवीण दटक्यांना नाही आहे. याचं श्रेय विकास कुंभारेला नाही आहे. याचं श्रेय खऱ्या अर्थाने असेल तर माझ्या समोर बसलेल्या नागपूरच्या जनतेला आहे. तुम्ही आम्हाला निवडून दिलं नसतं, ते करतात नसतं आलं. आणि म्हणून जेवढी कामं झाली वो तो ट्रेलर था, असली फिल्म शुरू होना बाकी है. अजून तुमच्या स्वप्नातला नागपूर बनवायचा आहे. अनेक कामं करायची आहेत आणि ते स्वप्न पूर्ण करण्याकरता तुमचे आशीर्वाद पाहिजे. पार्ट 1 झाला. आता तो धुरंधर सिनेमा पाहिला का तुम्ही? धुरंधर पार्ट 1, आता पार्ट 2 होणार आहे. त्याचा प्रोड्युसर आणि दिग्दर्शक मला दिल्लीत भेटले आणि त्यांनी मला सांगितलं, अच्छा मला वाटलं 5 परत, त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही पार्ट 2 बनवणार आहे. मी म्हणलं असं आहे का? तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता नागपूर महानगरपालिकेच्या विकासाची पार्ट 1 फिल्म हिट झाली आहे. आता आम्ही पार्ट 2 फिल्म सुरू करणार आहे. तुम्ही कल्पना करू शकत नाही एवढं सुंदर काम करू. तुमचं जीवन सुखांक वाढवू, तुमच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करू. मिहानमध्ये 1 लाख तरुण मुलांना रोजगार मिळालेला आहे. इन्फोसिस, TCS, टेक महिंद्रा,
HCL, टाल, मोठ्या मोठ्या कंपन्या आल्यात आणि मिहान झाल्यापासून 1,00,000 युवकांना रोजगार मिळालाय. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की पुढल्या 5 वर्षात अजून नागपूरच्या 1,00,000 तरुण मुलांना आम्ही रोजगार दिल्याशिवाय राहणार नाही. या नागपूरचं वैभव म्हणजे हँडलूम आणि पॉवरलूम होतं. सगळं संपलं. पण मी ठरवलं, मी काही धंदा नाही उघडला, पण मी साड्या बनवायला लागलो. आमच्या गावाला धापेवाड्याला हलवा समाजाची सगळी मंडळी होती, पूर्व परंपरा साड्या विणायची. आता आमचे पवनीकर, ठोबरीकर चांगले अधिकारी आहेत सरकारचे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोस्यावर एवढ्या सुंदर साड्या तयार केल्या की त्या साड्या 7 महिने झाले तयार होऊन आल्या, दाखवायला नाही. 12,000 रुपयाला एक साडी आहे, वेटिंग लिस्ट आहे. आणि आता अशी कॉटनची साडी तयार केली आहे की 400 रुपयात उत्तम साडी. आता स्वस्त आहे म्हणून खराब आहे असं नका समजू. लोकांना महागात दिल्याशिवाय घेतल्याचा आनंद नाही मिळत. पण उत्तम क्वालिटीची साडी आहे आणि त्याची धापेवाडा टेक्सटाईल म्हणून काढली. 5,000 महिलांना ट्रेन केलं आणि आता त्याचं उद्घाटन पुढच्या महिन्यात होणार आहे. उद्घाटनाला हेमा मालिनी येणार आहे. आणि मी हेमा मालिनींना सांगितलं की जेव्हा याल तेव्हा नागपूरच्या हलबा आदिवासींनी बनवलेली जी साडी आहे ती साडी नेसून या. माझ्याकडे आता एक फिल्म ऍक्टर आली होती, काय नाव आहे तिचं, नाही रवीना टंडन आहे ना, प्रसिद्ध आहे ना. तिला मी म्हटलं, सांगितलं, साडी दिली एक प्रेझेंट. तर तिला ती कोशाची साडी आवडली. ती म्हणे नितिन जी मुझे भी बुलाओ, मैं भी साड़ी पहन के आऊंगी म्हणे. मी म्हटलं हमारे बुनकरों के साड़ी का आप एडवर्टाइजमेंट करो फ्री ऑफ चार्ज. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की जे नागपूरचं हँडलूम आणि पॉवरलूम नागपूरचं वैशिष्ट्य ते संपलं. फक्त बडगे निघून राहिले आता आणि मारबती निघून राहिल्या, साड्या संपल्या. पण तुमच्या सहकार्याने आणि तुमच्या आशीर्वादाने पुन्हा नागपूरच्या हँडलूमची साडी भारतात आम्ही प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देतो. मी धापेवाडाचा आहे, कोलबास्वामी महाराजांच्याच बाजूला राहतो आणि म्हणून तुम्हाला विश्वासाने सांगतो, मी जवळून बघितलं आहे समाजाला आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ते वैभव प्राप्त होणार आहे. स्मार्ट सिटी आपण पार्टीला बनवली, स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग सुरू केलं, तरुण मुलांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आम्ही मेहंदी काढण्याचा कार्यक्रम केला शारदोत्सव आणि दुर्गोत्सवमध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1,10,000 नागपूरच्या महिलांना मेहंदी काढण्याचं काम 950 मुलींनी केलं. आणि या सगळ्या मुली मध्य नागपूर आणि उत्तर नागपूर मधल्या या गरीब हलवा आदिवासी, मुस्लिम आणि दलित समाजातल्या होत्या. त्यांना रोजगार मिळाला आणि एक मेहंदी काढण्याचे 100 रुपये मिळाले. 1,10,000 म्हणजे जवळपास 1,10,00,000 रुपये त्या मुलींना मिळाले. आणि ज्या महिला होत्या त्यांना 20 रुपयामध्ये मेहंदी काढून मिळाली. म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी विचार केला की आपल्या इथल्या तरुण मुलांना, मुलींना रोजगार कसा मिळेल, गरीब माणसाचं जीवन आनंदमय कसं होईल. या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने चांगल्या सुविधा, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधनं, वीज कसं मिळेल, भाजी मार्केट, मटन मार्केट कसे मिळतील, ऑडिटोरियम, संगीत, नृत्य, नाटक याचा आनंद कसा घेता येईल, भजन कीर्तन कसं करता येईल. 5,000 भजन मंडळींना मी तबला पेटी दिली. मी निवडणुकीत सांगितलं, हा प्रवीण मला सांगत होता काही इलेक्शन मॅनेजमेंट आहे, हे करायचं, हट म्हटलं काही नाही करायचं, काही फुकटाची दारू नाही पाजायची आणि सावजीचं मटण नाही खिलवायचं, ज्याला द्यायचं आहे देईल मत, नाही तो नाही देणार म्हटलं. मी आपण लोकांची इमानदारीने सेवा करू, काम करू आणि कामाच्या आधारावर मत मागू आणि लोक आपल्याला देतील. आम्ही कुठं तुमच्या जातीचे आहोत, मी कुठला जातपात पाळत नाही. जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स काही नाही. जो मत देईल त्याचंही काम करतो, जो नाही देईल त्याचंही करतो. माझा दरवाजा सगळ्याकरता उघडा आहे. पण जातीवाले जेव्हा पत्र घेऊन येतात तेव्हा त्यांना सांगतो का जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात, नो जात.
पूर्ण नागपूरची जनता माझी आहे, पूर्ण नागपूरची जनता माझा परिवार आहे, मी जनतेचा आणि जनता माझी आहे हे प्रत्यक्ष कृतीमध्ये वागण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या नगरसेवकांनी केला, आमच्या आमदारांनी केला. विकास भाऊने खूप चांगलं काम केलं. आता विकास भाऊच्या मुलाला तिकीट दिलं. मी नेहमी म्हणतो का मुलाबाळाला तिकीट देऊ नका, पण विकास भाऊच्या विरोधात जाऊन त्यांच्या मुलाला आम्ही तिकीट दिलं. विकास भाऊ म्हणे हा ऐकत नाही, म्हणे याला कळत नाही, म्हणे हा लढतो लढतो करून आला, म्हणे हा निवडून येणार का म्हणे साहेब, याला समजावून सांगा. म्हटलं तुलाच समजत नाही, तू बाजूला, तू नाही मागितलं तिकीट, आम्ही दिलं. नाही तर मला एक काँग्रेसचा नेता म्हणे का म्हणे आला आमदाराच्या मुलाला तिकीट, तिकडं नगरसेवकाच्या मुलाला तिकीट, खासदाराच्या नातेवाईकाला तिकीट, साहेबाच्या ड्रायव्हरले तिकीट, त्याला नाही मिळालं तर चमच्याले तिकीट. मी म्हणले 50 वर्ष काम करून आलो, माझे जोडे फाटले, म्हणे कपडे फाटले, आता मी काय करू म्हणे गडकरी साहेब. मी म्हटलं चुनाव चिन्ह घंटा घे हातात आणि वाजव म्हटलं तू. काहीच नाही. पण भारतीय जनता पार्टीमध्ये असं नाही आहे. मला माहिती आहे की अनेक कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे. कारण या ठिकाणी तिकीट देत असताना ओबीसी, महिला, एसटी, हा इकडला मग तो तिकडला, हे करता करता अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना आम्ही न्याय नाही देऊ शकलो. एक आम्ही मुलीच्या बापाच्या भूमिकेत होतो. आमची मुलगी सुंदर शिकलेली, साले 100 नवरे कुदत होते, हा घेऊन हा म्हणे मग घालतो मी घालतो. आता आम्ही कोणाला रोखू. पुरे आमचे कपडे फाडण्याचा कार्यक्रम झाला. शेवटी आम्हाला त्यातून निवडून काही लोकांना देता आलं, काही लोकांना देता आलं नाही. अन्याय झाला. आम्ही हात जोडले, त्यांना सांगितलं की आम्ही सगळ्यांना तुम्हाला तिकीट देण्याचा तुमचाही अधिकार आहे, पण आम्ही नाही देऊ शकलो. पण पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही काम करा. जेव्हा पक्षात अन्याय होतो तेव्हा कार्यकर्ता कसा वागतो हीच कार्यकर्त्याची सगळ्यात मोठी परीक्षा आहे. आणि आमची विनंती लोकांनी ऐकली. अनेक लोकांनी, आता मला इथे आहेत सगळे दीपराका लाईनीने आहे, सगळे खूप आहेत. आणि आता